सोलापूर महानगरपालिका हद्दीवर भागातील 12 गावांच्या नगर भूमापन कामकाजाचा महापौरकडून आढावा। सोलापूर महानगरपालिका हद्दीवर भागातील 12 गावांमधील नगर भूमापन प्रॉपर्टी कार्ड व मालमत्ता नोंदणी प्रक्रियेबाबत आज महापौरांच्या कक्षात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक महापौर श्री विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक बिजू प्रधानी, नगरसेवक सिद्धेश्वर कमठम, नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यासह नगर भूमापन विभागाचे श्री कुरेशी मॅप्कस, कंपनीचे प्रमुख श्री सचिन कांबळे व नगर रचना विभागाचे उप अभियंता श्री जोशी व सहाय्यक अभियंता श्री झरतार व मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत हद्दीवर भागातील 12 गावांमध्ये सुरू असलेल्या नगर भूमापन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, एनओसी प्रक्रिया, 7/12 उतारा, खरेदी विक्री नोंदी तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली। महापौर श्री विनायक कोंडल यांनी नागरिकांना मालमत्तेचे अधिकृत दस्तऐवज वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने गतीने कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। पुढील 1 वर्षाच्या कालावधीत हद्दीवर भागातील सर्व 12 गावांमधील प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच या संपूर्ण प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींनाही सविस्तर माहिती मिळावी यासाठी येत्या 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथे सर्व नगरसेवासाठी विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे। या सादरीकरणामध्ये प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व पुढील कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे हद्दीवर भागातील नागरिकांच्या मालमत्ता विषयक समस्या मार्गी लागण्यास मदत होणार असून मालमत्तेच्या कायदेशीर नोंदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले।